नमस्कार, मी योगेश आत्मा आंबावले. आनंदी आहे, खूप आनंदी आहे. कारण इथे ज्या लोकांना म्हणजे काही लोकांना त्रास होता ड्रायव्हिंग करताना, तर त्यांना ज्या गोष्टीचा त्रास होता त्याबाबत मी अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेत की इथनं जे लोक ड्रायव्हिंग करत येतात, हा मुंबई ठाण्याहून येणारा रस्ता नागपूरच्या दिशेने जाण्याकरता समृद्धी महामार्ग, इथे लोक आहे ना गाड्या घेऊन यायचे नाही, रस्ता चुकायचे. तर याबाबत मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केलेत, 4-5 व्हिडिओ जर अपलोड केलेत आणि आज फायनली तुम्ही पाहू शकता. एक म्हणजे मी तुम्हाला दाखवतो काय ते व्हिडिओ सांगितलं, डायरेक्ट दाखवतो. बघा, हा जो आहे ठाणे मुंबई येणारा रस्ता आणि इथे जे समृद्धी महामार्गाचे वळण आहे, तर इथे आहे ना बऱ्याचशा गाड्या आहे ना रस्ता चुकायच्या. जे समृद्धी महामार्ग जायच्या जोडून जो रस्ता सुरू होता त्या रस्त्याला जायचे आणि तो रस्त्यावर जाऊ नये, चुकामुक होऊ नये म्हणून मी इथे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेत. आणि हा जो ड्रम आहे तुम्ही पाहू शकता, आज ड्रम मी आपल्या व्हिडिओ देखील दाखवलेला. इथे रस्ते आडवा पडलेला त्याविषयी मी उभा केला, जेणेकरून लोकांना नोटीस व्हावे की बाबा इथे रस्ता डिवाईड झालेला आहे. आणि त्यावेळेस मी अपील केलेली की या ठिकाणी काहीतरी असं चांगल्या वस्तू घ्या, म्हणजे जे फास्ट गाड्या आहेत त्यांना माहिती व्हावी. ते त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता. हे बघा, म्हणजे आता ज्या गाड्या इथनं दिशाभूल करायच्या त्या करणाऱ्या त्या सरळ त्यांच्या मार्गाने जातील. आता आपल्या व्हिडिओचा म्हणजे असर पडला, इफेक्ट पडला आहे का त्यांना उशिरा आलेला शहाणपण मला माहीत नाही, परंतु फायदा झालेला आहे आपले जे व्हिडिओ अपलोड झाले त्याचा. तुम्ही पाहू शकता इथून पार म्हणजे जिथे लिहिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सहर्ष स्वागत, त्या बोर्डपासून रस्ता डिवाईड होता. इथे लाल माती देखील नव्हती, लाल मातीचा ढिगारा देखील नव्हता, त्यामुळे गाड्या ज्या यायच्या त्या सुसाट इथनं जायच्यात. आणि आज तुम्ही पाहू शकता लाल मातीचा ढिगारा टाकलेला आहे. जेव्हा गाड्या तिकडून लांबून येतील त्यांना दिसेल, हे ब्लिंक करणारे डिवायडर लावलेत प्लास्टिकचे ते देखील दिसतील, ही लाल माती देखील दिसेल आणि लोक सावध होते आणि त्यांच्या योग्य त्या रस्त्याने ते जातील. ॲक्च्युली हा जो बोर्ड आहे ना, हा देखील सूर्याच्या दिशेने असल्यामुळे, पूर्वेला असल्यामुळे जेव्हा गाड्या इकडून येतात त्यावेळेस त्या गाड्यांना आहे ना लवकर वाचता येत नाही, कारण सूर्यकिरणं पडलेली असतात. असं उशिरा का होईना, एकंदरीत तुम्ही पाहू शकता इथे हे जे ज्यामुळे रस्ता लक्षात येईल तिकडून गाड्या सुसाट येतात. आणि बरंच आता पाहू शकता मी कमीत कमी 10-15 मिनिटाला या ठिकाणी इथे एकही गाडी रस्ता चुकलेली नाही आहे. आणि याबाबत म्हणून मी ओरडून सांगत होतो, बाबांनो इथे काहीतरी करा. भले मी प्रवास करत नाही, पण लोकांना त्रास होतो जेव्हा इथून पुढे जातात पुन्हा मागे येतात. आणि जो त्रास लोकांना होतो तो मी मागच्या व्हिडिओत देखील सांगितलेला, दाखवलेला आहे. किती लोक म्हणजे जे ड्रायव्हिंग करत होते सांगायचे काय त्रास होत होते. खास आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नेहमी सपोर्ट करावा. आपली मराठी. हा ड्रम मी स्वतः उचलून ठेवलेला, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अगोदरचा. आणि हे पाहू शकता जे आपल्याला ज्याची घरं होती ते झाले का इथून लोक गाड्या चुकीच्या दिशेने जायचे. आता ॲक्च्युली जिथे उभा आहे तो आमने इंटरचेंज, हा आमने इंटरचेंज आहे. इथे कल्याण सापे रोड आहे. याच ठिकाणाहून जेव्हा वळण घेतात गाड्या तेव्हा नागपूर आणि नाशिकच्या दिशेने जातात. अशा प्रकारचा हा रस्ता आहे. इथे थोडी गडबड आहे, रिक्षा उभी आहे महामार्गावर. बघा हा रस्ता आहे सुसाट जाणारा, इथेच रिक्षा उभी आहे बिंडोक, अक्कल नाही जरा पण. तर या ज्या गाड्यात तुम्ही पाहू शकता, आपल्या व्हिडिओचा इफेक्ट आहे का काय ते आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपले स्वागत. नागपूर नाशिकसाठी वळण, एक्झिट लिहिलेलं आहे, डिवायडर आहेत, ड्रम जो आपण उपाय केलेला आहे आणि हे ब्लिंक ॲक्च्युली सुरुवातीला का अशा लावलेले. नागपूरच्या दिशेने आल्यावर मुंबईसाठी जाणारी उतरण. आनंद होते, खूप आनंद. आज व्हिडिओ बनवताना खूप आनंद होते, कारण अनेक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर फायनली आज इथे आपल्या मनासारखं झालेलं आहे. आणि ई शिवाई बस जी बोरिवली ते नाशिक समृद्धी महामार्गावरनं धावते आज आपल्या समोर आलेली आहे. हे पाहू शकता ई शिवाई बस, एकमेव बस जी समृद्धी महामार्गावरनं धावते बोरिवली ते नाशिक. आपण या बसने प्रवास केलात का जरूर नमूद करावे. खास आपल्यासाठी आपली मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मी योगेश आत्मा आंबावले. सध्या आमने इंटरचेंज इथे आलेलो आहे. आज कित्येक शनिवार झाले इथे गाड्या रस्ता चुकतात. जे वडप्यावरनं येतात समृद्धी महामार्गाला ते इथून सरळ
बदलापूर पनवेलसाठी जो रस्ता आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न करतात. एक गाडी मी आताच त्यांना रस्ता दाखवलेला आहे. अशा गाड्या अनेक येतात आणि इथे कुठल्याही प्रकारचा रस्ता म्हणजे पाटी वगैरे लावलेली नाही, तर ते पाटी लावणं खूप गरजेचे आहे. आणि इथे बघा एक मध्येच ड्रम पडलेला आहे, एखादी गाडी सुसाडायचा अपघात होऊ शकतो. आपण तो ड्रम बाजूला करण्याचा प्रयत्न करूयात. चला जाऊयात.